कडे राजन साळवी हे शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत तर दुसरीकडे देवगडमध्ये ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का बसलेला आहे। यावरून नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलंय। ही फक्त सुरुवात आहे। नगरसेवक, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख नंतर माजी आमदार अशी रांग लागलेली आहे। आम्हाला फक्त तारीख ठरवायची असं नितेश राणे म्हणाले। शिवसेना युबीटी नावाचा गट आता संपलेला आहे। बाळासाहेबांचे विचार तिथे राहिलेले नाहीत असंही ते म्हणाले। अहो ही तर फक्त सुरुवात आहे। पहिले नगरसेवक, तालुका प्रमुख, मग जिल्हा प्रमुख, मग माजी आमदार सगळे रांग लागलेली आहे। आम्हाला फक्त आमच्या तारखा ठरवायच्या आहेत की कुठल्या तारखेला कोणाचं करायचं एवढंच बाकी आहे। कारण का आता उभाटा नावाचा जे काही गट आहे तो आता संपलेला आहे। बाळासाहेबांचे विचार तिथे राहिलेले नाहीत। महाविकास आघाडी हिचं भावपूर्ण श्रद्धांजली झालेली आहे आणि म्हणून जिल्ह्याचा, महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्याच माध्यमातून होऊ शकतो असं ह्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना विश्वास बसला असल्यामुळे आज चांगल्यातले चांगले सहकाऱ्यांना आम्ही बरोबर घेतोय। दरम्यान नवी दिल्लीमध्ये आदित्य ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील खासदारांची बैठक घेतलेली आहे। ऑपरेशन टायगरची चर्चा असतानाच आदित्य ठाकरेंनी आता त्यांच्या खासदारांची बैठक घेतलेली आहे। जवळपास 1 तास झालेल्या या बैठकीमध्ये सर्व खासदारांनी आपापली भूमिका स्पष्ट केल्याची माहिती आहे। तर या बैठकीमध्ये सर्व खासदारांचं म्हणणं आदित्य ठाकरेंनी ऐकून घेतल्याचंही कळतंय। खासदारांची वज्रमूठ कायम ठेवा, प्रत्येक खासदारांना आपापसा संवाद ठेवा असा सल्ला आदित्य ठाकरेंनी सर्व खासदारांना दिला। तर खासदारांच्या बैठकीमध्ये अरविंद केजरीवाल हे सुद्धा उपस्थित होते अशी माहिती आहे। माननीय राहुल गांधी आणि माननीय अरविंद केजरीवाल यांना भेट घ्यायला आले आणि सांगितलं की उगवत्या सूर्याला सगळेच नमस्कार करायला येतात, पण जरी तुमचा पराभव झाला असेल तरी आमची साथ तुमच्या सोबत आहे, ती पक्की आहे। आम्ही नातं जपणारी माणसं आहोत आणि ते तशीच जपणार आहोत। एवढाच मुद्दा आजच्या बैठकीत होता, ह्याच्या पलीकडे काही काय नाही। हाच बैठकीत कसली वेगळी चर्चा होणार। एक वास्तव तुम्हाला सारखं लागलंय ना, ते सगळे टायगर फिरतायत बघा कसे एकत्र। सगळे टायगर एकत्र आहेत हे तुम्हाला पाहायला मिळालं। तुमच्याकडे कोणी पुढी सोडली होती त्याला जाऊन विचारून या आता की ऑपरेशन टायगर तुमचं झालं का ऑपरेशन की आमचं झालं ऑपरेशन। तर ठाकरे सेनेचे खासदार फुटण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे। एकमेकांचे खासदार फोडण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्या असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला। महाराष्ट्रामध्ये सरकार आता बहुमताचं निवडणूक आयोगाचं बसलेलं आहे। त्याच्यात भाजप एक घटक पक्ष आहे, मग मिंदे गट आहे आणि एक फुटलेली राष्ट्रवादी आहे। ह्या तिन्ही पक्षांनी फोडाफोडीच्या पुढे जाऊन ठीक आहे, तुम्ही जेवढा आमचा पक्ष फोडायचा ना फोडा, ज्यांना घ्यायचे भ्रष्ट असतील घ्या, ज्यांच्यावर डाग असतील, आम्ही बोलत नाही डाग अच्छे आहेत, भाजप बोलतं डाग अच्छे, पण घ्यायचं असेल घ्या। हे सगळं झाल्यानंतर जनतेचे प्रश्न जे आहेत आणि तुमच्या जाहीरनाम्यात जे प्रश्न होते किंवा मांडलेले विषय होते त्याच्यावर कधी काम करायला लागणार आहे? कशावरनं वाद चाललेत? पहिलं मुख्यमंत्री कोण होणार त्याच्यावरनं 10-15 दिवस काढले होते। ती शपथविधी झाल्यानंतर विस्तार कधी होणार, त्याच्यात कोण मंत्री बनणार, जॅकेट कोणी शिवलेत कोणी नाही शिवले त्याच्यावरनं वाद होता। ते झाल्यानंतर पालकमंत्री मालकमंत्री कोण बनणार जिल्ह्याचा, अजूनही वाद सुरू आहेत। म्हणजे यांचं स्वार्थीपणा आणि हावरटपणा थांबत नाहीये। वाद चालू आहेत की गाडी कोणाची, बंगला कोणाचा, जिल्हा कोणाचा, पण जनतेच्या प्रश्नावर कोणी बोलत नाहीत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। या वेळेला महाराष्ट्र सदन सभागृहामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील सुद्धा उपस्थित होते। या उपस्थितीवरून आता नव्या चर्चांना उधाण आलंय। खासदार संजय दिना पाटील उपस्थित असल्यानं शिंदेंची शिवसेना उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देणार का अशा चर्चांनी जोर धरला। तर संजय दिना पाटील यांच्या उपस्थितीवरून अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत। मला असं वाटतं की काही प्रकाशात आलेले आहेत, काही अजून प्रकाशात आलेले नाहीत। मला असं वाटतं की त्यांनी जो काही निर्णय घ्यायचा आहे युबीटीच्या खासदारांनी, तर त्यांनी लोकशाहीतला एक भाग म्हणून निर्णय घ्यायचा आहे। परंतु मी मगाशीच असं सांगितलं की आमच्या सगळ्यांची प्रायोरिटी ही आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये शिवसेना धनुष्यबाणाची वाढली पाहिजे। दरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी बोलावलेल्या स्नेहभोजनाला जाण्यापूर्वी परवानगी घ्यावी अशा सूचना आदित्य ठाकरेंनी खासदारांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आदित्य ठाकरेंच्या या सूचनेनं खासदार मात्र नाराज असल्याची माहिती ही सूत्रांनी दिलेली आहे। तर मंत्र्यांनी बोलावल्यानंतर जायला हवं असं म्हणत खासदारांनी नाराजी बोलून दाखवल्याचं कळतंय।
दरम्यान शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरला आता वेग आल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे, कारण ठाकरे गटाचे 3 खासदार हे दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या घरी आयोजित स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. काल रात्री प्रतापराव जाधव यांच्या घरी सर्व खासदारांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब बागचौरे हे 3 खासदार प्रतापराव जाधव यांच्या घरी गेले होते, त्यामुळे अनेक तर्कवितर्कांनी जोर धरला. दुसरीकडे संजय दिना पाटीलही खासदार श्रीकांत शिंदेंच्या घरी स्नेहभोजनाला उपस्थित होते, तर श्रीरंग बारणे आणि संजय दिना पाटील एकत्रित स्नेहभोजनाला यावेळी पोहोचले होते. युपीटीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या घरी स्नेहभोजनासाठी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे शिवसेना आणि युबीटी सेनेतल्या खासदारांची डिनर डिप्लोमसी सुरू असल्याचं दिसतंय आणि यामुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चेला उधाण आलं. आम्ही 4-5 जण होतो. ज्याला बंडू जाधव होते, मी होतो. मी असताना तर बंडू जाधव आणि मी 2 जण होतो. भाऊसाहेब बागचौरे नाही गेले असतील नंतर माहिती नाही, पण मी असताना मी 5 मिनिटाचं गेलो. मी काही जेवण वगैरे नाही केलं, पण सहज एक भेटून ज्यूस पिऊन आलो मी. पण सर ऑपरेशन टायगरची चर्चा असताना तुम्ही काही गेल्यावर ऑपरेशन टायगर फिगर काही नाहीये. कुठल्याही प्रकारची कुठलीही उगा अफवा आहेत या सगळ्या गोष्टीच्या. कोणीही आमच्या संपर्कात नाहीये किंवा कोणीही आमच्या एकाही खासदाराच्या सोबत संपर्कात नाहीये. या गोष्टीला आपण पहिले पण सांगितलं, आज पण सांगतो की विनाकारणचा चर्चा करून जे महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करून याच्याकडे लक्ष माझं म्हणणं वेधणं जरा ठीक आहे. अरे माझ्या पक्षाचे नेते आहेत, मी भेट घेणार म्हणजे का उधारी आहे का? ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. ए टायगर फिगर फेल आहे. टायगर चल टायगर फेल आहे. फेल आहे. फेल सब फेल. सब शिवसेनेकडे स्नेहभोजन होतं रात्रीला, श्रीकांत शिंदेकडे स्नेहभोजन होतं. काय वाटतं यातून काय जवळ जात आहे हे दोन्ही गट? मला तो अधिकार नाही बोलायचा, त्याच्यामुळे जे काही असेल ते पाहू.